गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला कॅप्शन वरून कळालं असेल की ब्लॉग कसा आहे. तर हा आम्ही उज्जैन चाललोय महाकालांच्या दर्शनासाठी. तर आता वाजले 5. तर आगे 5:30 पर्यंत निघू आम्ही. शिरपूर तो उज्जैन जवळ पडतं आणि व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला सगळं दाखवेल. जर मला मंदिरात पण शूट करता आलं तर मी करेल. आणि जायचं कसं, किती किलोमीटर, शिरपूर ते उज्जैन मी सगळं सांगेल. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. सो फायनली सगळे निघतायत. दीदी मम्मी मामी मामी तर आम्ही कचोरी समोसा खायला थांबलोय. एमपी मध्ये आलोय ना आपण. एमपी एंट्री केले. त्यांची वाट लागली. समोसा खाते. एखादी समोसा घातले पण इकडचा समोसा खूप मस्त लागतात. मी पण ट्राय करा. आणि इकडे कढी समोसा पण भेटतो ना. मग काय भेटतं? कढी समोसा भेटतो ना. मी कधी समोसा खाते पण मला इकडे आवडतो. व्ह्यू खूप मस्त आहे. पावसाचा आणि पडलंय तर ते खूप मस्त आहे. अजून पुढे मजा येणार. उज्जैनला पोहोचलो आहोत. येस धमाल फायनली. कधीपासून येणार मी तर फर्स्ट टाइम आले. तू कधीपासून? सेकंड टाइम आलो. एक देऊन आले. सेकंड टाइम. मी फर्स्ट टाइम. एक ज्योतिर्लिंग कंप्लीट. एक कंप्लीट. मंदिरात दर्शन घ्या. मला वाटत नाही की आतमध्ये मोबाईल घेऊन येतो. मोबाईल घेऊन नाही ना. जर मला व्हिडिओ काढायला भेटली तर मी पूर्ण तुमचं दर्शन करेल. जर नाही भेटलं तर बाहेरचं सगळं जे ॲटमॉस्फिअर आहे ते सगळं दाखवेल की काय कसं आहे. आणि यायला मला 5 तास लागले. 5 तास 17 मिनटं. टोटल 264 का 265 किलोमीटर्स लागले शिरपूरवरून उज्जैन. आणि ट्रेनने यायचं असेल तर शिरपूरवरून पहिले इंदोर जावं लागतं. मग इंदोरवरून ट्रेन आहे ना उज्जैनला. हां, मग इंदोरवरून उज्जैनसाठी ट्रेन असते. चला बघू आता पुढे काय होतं. हे पण करू शकता. ह्याचं काय म्हणणं होतं? ये मोटरसाइकिल. और इसमें एक ये भी है, जैसे कि यहाँ से आप खड़े हैं तो यहाँ से 2 किलोमीटर मंदिर है, तो अपने को है ना ये घूमेंगे तो उसमें आप फ्री छोड़ते हैं वहाँ पर. क्या चार्जेस लेते हो? इसमें पूरे 150 रुपये में 5 मंदिर घुमाते हैं. 150 रुपये सीट. 5 सीट हो ना.
अच्छा, पूरे 5 एक सीटचं 150. 200 रुपये. 15 रुपये जाने का, 15 रुपये आने पूरा का। 20 किलोमीटर राउंड रहता है, 20 से 25 किलोमीटर का वापस लेके भी आएंगे। अच्छा. 3 से 4 घंटे का समय रहता है। कधी आले तर लक्षात ठेवा. हा, ते पूर्ण उज्जैन फिरवतात. उज्जैनच्या बाहेर पण 150 पर पर्सन. पर पर्सन 15 रुपये एक मंदिर के. एक मंदिर के. आने के जाने के 15. एक मंदिर के 30 रुपये. येस. इथे बरं वाटतंय. पाय भासतात बेकार. हा, आणि एक टिप आहे, चप्पल काढायची तर गाडीतच काढून जा, मंदिरात घेऊन नका जाऊ, भेटणार नाही. आम्ही तर बिना चप्पल चाललो. 150 रुपये नाही का? नाही, काहीतरी उज्जैन फिरवायचं बोलला तो. 150 पर पर्सन. हा हा, एका मंदिरचे 30 रुपये येण्या जाण्याचे. पहिल्यांदा उज्जैन एक्सपिरियन्स खूप भारी आहे. भारत माता मंदिर. एंट्री आहे का पुढे अजून? मला नाही भेटलं आतमध्ये न्यायला फोन, कारण लाऊड नव्हता. केलं आम्ही दर्शन, खूप मस्त झालं. गर्दी बिलकुल पण नव्हती. मस्त असं दर्शन झालं. भद्रकाल मंदिर आहे. टाटा हर्षिक त्यांचे फोटो काढून. एक मंदिर आहे, म्हणजे पैसे नाही घेत. इच्छेनुसार तुम्हाला दान करायचं असेल काही तर तुम्ही जाऊ शकता. चालता येत नाही त्यांनाही अशी, हे पण आहे, पण ह्यांचे प्राईस आहेत, तिकीट्स आहेत, ते फिरवतात मंदिरात.
आहे ना याच्या डॉक्टर्स पण बसतात त्याच्याच ऑपोजिट. तर तुम्हाला पण काही प्रॉब्लेम झाला तर तिकडे नक्की व्हिजिट द्या. फ्री आहे, ते फ्री सेवा करते, तर तुम्हाला उपयोग करेल त्याचा. सो फायनली बाहेर आलोय. आता कुठे जाणार आहे? आता आपण जाऊ भैरवला. आणि मग ती ओटी कधी भरायची? तिकडे जेवण चला आता बघू आता. गडकालिका मातेचं मंदिर आहे. आता रिटर्न चाललोय घरी. इथे केस कशी होतात तर भेटूया घरी. बाय. तर व्हिडिओ कशी वाटली, उज्जैन कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी जे सांगितलं होतं ते सगळी डिटेल मी व्हिडिओमध्ये दिली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.